नागपूर महानगरपालिका आणि OCW यांनी 21 नोव्हेंबर रोजी पेंच 2 आणि पेंच 3 वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरील महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी जलपुरवठा 12 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत या दोन प्रमुख जलशुद्धीकरण केंद्रावरील काम सुरू राहणार असून त्याचा थेट परिणाम शहरातील 23 जलकुंभावरील पाणी पुरवठ्यावर होणार आहे। 10 नंबर पुलिया चौक येथे विद्यमान 900 mm फीडर लाईनसोबत अमृत फीडरचे इंटरकनेक्शन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे। या कारणामुळे दिवसभर पाणी पुरवठा ठप्प राहणार असून अनेक भागामध्ये नळ कोरडे राहणार आहे। या बंदचा परिणाम गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, जुना व नवा, टाकळी, SIM, जैताळा, त्रिमूर्तीनगर, रामनगर, VSR, सेमिनरी हिल्स, GSR, रायफल लाईन, सिव्हिल लाईन, IBM डायरेक्ट, फुटाळा लाईन, चीज भवन, खदाबर्डी फोर्ट 1, सीताबर्डी फोर्ट, किल्ला महाल, गिट्टी खदान, GSR आणि बेजनबाग अशा 23 पाणी टंक्यांच्या परिसरात होणार आहे।